नमस्कार, मी भीमराव कटाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, थोड्या दिवसामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं देशव्यापी आंदोलन होणार आहे. तसंच देशभर त्यांचं क्या बोलते हे पब्लिक हे मांडणार आहेत लोकांसमोर. तसंच क्या बोलती है पब्लिक हे नेमकं काय आहे, याच्यातून काय संवाद करणार आहे ते लोकांबरोबर, हे अभिजित दिपकेनं सांगितलेलं आहे. तसंच या पार्टीचा संस्थापक हे जस्टिस सूर्यकांत आहेत असं म्हणता येईल, कारण की त्यांच्यामुळे ही पार्टी तयार झाली. तर नेमका काय प्लॅनिंग आहे? गुप्त बैठक झालेली आहे CJP वाल्यांची, कॉक्रोच जनता पार्टीवाल्यांची. आणि या गुप्त बैठकीमध्ये नेमकं ठरलंय काय, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. तसंच हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं काय मुद्दा आहे. म्हणजे सध्याचं जे हे राजकारण आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, हे बघून देशातलं सगळं पक्ष हादरून गेल्यात. आयला म्हणते ती, हे पोरं जर सत्तेत आले तर आपलं अवघडच आहे. म्हणजे असं सध्याचं झालेलं आहे परिस्थिती. तर याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये आम आदमी पक्ष हा अण्णा आंदोलनानंतर आला. 2012-13 अण्णा हजारे यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन केली आणि तेव्हा जो सुरू होता भ्रष्टाचार, त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवला, रणकंद माजला होता. आणि भ्रष्टाचार होतोय म्हणून लोकांनी बदल केला. देशामध्ये काँग्रेस कार्यकाळामध्ये महागाई वाढली, भ्रष्टाचार वाढला असं लोकांचं मत होतं. 70 रुपये पेट्रोल आणि 55 रुपये डिझेल मिळत होतं. लोकांना वाटलं की हे लय महाग आहे, म्हणून भारतीय जनता पक्ष सत्तेत आणला आणि लोकांच्या बोकांडीच बसला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात तर पेट्रोल 110 झालं, डिझेल 100 झालं. लोकांना वाटलं महागाई कमी होईल, परंतु प्रचंड महागाई झाली. जी 60,000ला मोटरसायकल भेटायची ती झाली 1.25 लाख 1.5 लाखाला. म्हणजे दुपटीनं तिपटीनं महागाई ही 12-13 वर्षात वाढली आणि लोकांचा आता अक्षरशः उद्रेक झालेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी असताना एका तरुणानं सुप्रीम कोर्टामध्ये एक कॅव्हेट दाखल केलेली होती. तर त्या कॅव्हेट वरती सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की हे कॉक्रोचेस आहेत, हे त्रास देतात, असं करतात, तसं करतात, असं म्हटलं गेलं. आता यावरती एक अमेरिकेमध्ये शिक्षण घेणारा तरुण त्याने एक पोस्ट टाकली, हे कॉक्रोचेस जर एकत्र आले तर काय होईल. आणि त्याला भरमसाठ प्रतिसाद मिळाला. जिकडं तिकडं कॉक्रोच, जिकडं तिकडं कॉक्रोच निघायला लागले घरातून. आणि बघता 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 30 मिलियन फॉलोवर त्या कॉक्रोच जनता पार्टीला जोडले. त्यांचं इन्स्टा अकाउंट एवढं मोठं झालं, फेसबुकला पेज, पुन्हा इतर सगळं, म्हणजे युट्यूब चॅनल असेल, सगळं असेल, असं ज्या भरमसाठ वाढत वाढत गेलं, भलं मोठं असं वाढत गेलं. आता त्यानंतर अभिजित दिपकेला असं वाटलं की बाबा आता आपण आलं पाहिजे देशामध्ये. अमेरिकेमध्ये राहणारा तरुण देशामध्ये आला आणि देशामध्ये आल्यानंतर त्यानं पहिलंच आंदोलन सुरू केलं. आता पहिलंच आंदोलन सुरू केलं, ते आंदोलन थांबवलं, त्यानंतर पुन्हा आंदोलन चालू केलं आणि अक्षरशः त्या आंदोलनाला जनतेनं देशभरातून मोठा प्रतिसाद दिला. आणि 12 वर्षात NDA सरकारमधल्या एकाही मंत्र्याचा राजीनामा झाला नव्हता. तो राजीनामा घेतला गेला. पहिल्यांदा मोदी सरकारला झुकावं लागलं, विद्यार्थ्यांसमोर नतमस्तक व्हायला लागलं. भारतीय जनता पक्षाची वोट बँक जी होती तरुणाई, ही तरुणाई सगळी बाजूला फेकली गेली एकदम अचानक. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका युवकानं हे सगळं करून दाखवलं. अभिजित दिपके नावाचा तरुण, त्यानं 16 मे 2026 जस्टिस सूर्यकांतच्या वक्तव्यानंतर एक्सवर एक पोस्ट केली आणि कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा केली. त्यानंतर टॅगलाईन आलीच आणि बेरोजगारांचा आवाज, विचार, CJP, परंपरा, पक्ष बनवणं,
शिक्षणाचा विषय, पेपरफुटीचा विषय, असे अनेक मुद्दे घेतले आणि त्या मुद्द्यावरती रणकंद माजलं. आता हे सगळे मुद्दे सुरू झाले आणि त्यांनी बघा आंदोलन केलं. त्याच्या अगोदर 6 प्रवक्त्यांची निवड केली, म्हणजे टीव्हीवरती जे बोलणारे प्रवक्ते जे लागतात त्या 6 प्रवक्त्यांची निवड केली. आता अभिजित दिपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादचे. आता 6 प्रवक्त्यामध्ये कोण कोण आहे? सौरभ दास मुख्य प्रवक्ता आहे, शोध पत्रकार आहे, ते पत्रकारिता करतात आणि त्यांच्यावरती CNN म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की आम्ही युवा राजकीय आंदोलन आहोत, आमची मागणी आणि व्यवस्थेत जबाबदारी असली पाहिजे. आता विजय दहिया हे सुद्धा प्रवक्ते आहेत, ते राजकीय संशोधक आहेत आणि फिल्म निर्माता आहेत, म्हणजे चित्रपट निर्माता. पुन्हा असंतोष राका हे पूर्वी मॅनेजमेंट सल्लागार असं करत होते, म्हणजे शिक्षण त्यांचं IT कानपूर मधून झालेलं आहे. पुन्हा आफरीन नवाज, दीपिक बालियान, रत्ना सिंग, वैष्णवी गोरे असे 6 प्रवक्ते नेमले गेलेले आहेत. सुरुवातीला 3 होते, सौरभ दास, विजय दहिया, आशुतोष राका. त्यानंतर अजून 3 प्रवक्ते नेमले गेलेले आहेत. आता या प्रवक्ते नेमल्यानंतर तरुणांचा प्रचंड प्रतिसाद, पाठिंबा पाहता आता त्यांनी काल अभिजित दिपके यांच्या घरी एक बैठक बोलवली. आता अभिजित दिपके यांच्या घरी बैठक बोलवली आणि या बैठकीला अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं की आता हे लोक काय करतील बाबा. तर घरी बैठक झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की निवडणुकीत लगेच उतरायचं नाही. आता पक्ष म्हणजे संघटन बांधणी करायची. अभिजित दिपके यांनी स्पष्ट सांगितले की CJPला सध्या राजकीय निवडणुकीत जायचं नाही. भारताला आता राजकीय पक्षापेक्षा जन आंदोलनाची गरज आहे. आता पुढचा अजेंडा आहे जनजीय सोबत ठरणार आहे. ते म्हणाले वी वेट. बघा त्यांनी सांगितलं की आता सगळ्या समर्थकांना सोबत घेऊन, म्हणजे जनजीयांना सोबत घेऊन, त्यासाठी पुढच्या आठवड्यात परत 2 दिवसात अजून छत्रपती संभाजीनगरला बैठक बोलवलेली आहे. या बैठकीचा उद्देश असा आहे की कॉक्रोच जनता पार्टीचा अजेंडा तयार करणे, हे सामाजिक आंदोलन कसे पुढे न्यायचे यावरती चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर तरुणांच्या मुद्द्यावरती सुद्धा लक्ष वेधलं गेलेलं आहे की सध्या CJPचा फोकस हा भारताच्या तरुणाईकडे आहे. जी तरुणाईची चिंता वाढलेली आहे, रोजगार नाही, म्हणजे नोकऱ्याच नाहीत लोकांना, मुलांना शिक्षण मागलंय, नोकऱ्या नाही, त्या भ्रष्टाचार वाढलाय, राजकारणी लोकांची पोरं बाहेर देशात शिकतात, मग आमची पोरं का नाही, असे विविध मुद्दे आणि तरुणांचे जे मुद्दे आहेत त्या एकदम मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे. आणि माध्यमांसमोर सुद्धा त्यांनी तेच सांगितलं. त्यावर दुसरं त्यांनी असं सांगितलं की लोकांनी सांगितलं तरच आम्ही पक्ष स्थापन करणार, अभिजित दिपके असं यांनी सांगितलेलं आहे. आणि बघा थोडक्यात माहिती म्हणजे CJPची सुरुवात ही 16 मे 2026 ला झाली. नीट पेपर आणि CBSE, UTSC हे जे पेपर फुटी प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये याचा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी ही तयार झालं. आता मेंबर्स बाबत जर आपण बोललो तर 48 तासात 70,000 मेंबर्स यांना जुळले होते फेसबुकला. काही तासातच म्हणजे भरा वाढत होते. वेबसाईटला रजिस्ट्रेशन सुद्धा जवळपास 1,60,000 लोकांनी तासाभरात केलं होतं. त्यात 2 खासदार TMCचे सुद्धा होते. 40,000पेक्षा युजर्स आहेत. 23 मिलियन तर 3 दिवसात झालं होतं. आता ते 30 मिलियन पर्यंत त्यांचं पोहोचलेलं आहे. म्हणजे बघा एवढी मोठी संख्या झपाट्यानं वाढणं हे कुठल्याही राजकीय पक्षाला आजपर्यंत जमलं नव्हतं. ते या कॉक्रोच जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे. आता कॉक्रोच जनता पार्टीनं काल बैठक झाली त्यांची आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की आता आपण देशभर दौरे करायचे आणि क्या बोलती है पब्लिक हा ट्रेंड लोकांसमोर न्यायचा. म्हणजे सोशल मीडियावर आता सुरुवात झाली बघा. रिॲक्शन एकदम मिक्स आणि सपोर्ट में मजाक भी और गुस्सा भी अशा 3 तराच्या आवाजामध्ये ते सगळं आता बनवलं जातंय. आणि सपोर्ट करने वाले यूथ आहे बघा, सपोर्ट करने वाले यूथ है. अभिजीत दिपके को हिरो मानने वाले कमेंट्स, म्हणजे अभिजित दिपकेनी स्वतःला सांगितले की मला हिरो म्हणू नका,
असं म्हटलेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे नारे द्यायला आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाबा बऱ्याच गोष्टी अशा सांगितलेल्या आहे की भीड़ का साईज, नाम का मजाक, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी, असं हे आता सगळं त्यांनी तयार करून सोशल मीडियावरती सगळं टाकलेलं आहे. आणि क्या बोलती है पब्लिक याचा मुद्दा म्हणजे त्यांनी असं केलेलं आहे की आता देशभर फिरायचं, देशभर बैठका घ्यायच्या, कार्यक्रम घ्यायचे, लोकांना भेटायचं आणि त्यामध्ये ठरवायचं की क्या बोलती है पब्लिक, म्हणजे लोकांचे विचार काय, तरुणाईचे विचार काय, हे सगळं जाणून घ्यायचं. आणि लोक जर म्हटले तर पुन्हा आपण पक्षाची घोषणा करायची आणि त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, असं अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आता हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत हे अक्षरशः घाबरगुंडीला आलेले आहेत, घाबरून गेलेले आहेत. त्यांना असं वाटायला लागलंय की या देशातली तरुणाई जर या कॉक्रोचांच्या मागे गेली तर आपले पक्ष भुईसपाट होतील, आपलं लय अवघड होईल, आपला एक माणूस सुद्धा परत निवडून येणार नाही, म्हणजे असं त्यांना वाटायला लागलं. आणि तशी परिस्थिती आहे. बघा, अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर आम आदमी पक्षाची स्थापना झाली, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले, 2 राज्यामध्ये त्यांचं सरकार आलं. दिल्लीतलं सरकार काँग्रेसचं गेलं, पंजाबमधलं सुद्धा सरकार काँग्रेसचं गेलं. निवळ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर करून ठेवलं होतं की आम आदमी पार्टी काहीतरी करेल असं. मात्र भारतीय जनता पक्षानं त्यांना सुद्धा आळवलं, ईडी सीबीआय लावून बेजार करून टाकलं होतं. तर आता बघा, अभिजित दिपकेंचा प्लॅन म्हणजे देशभर फिरायचं आणि डायरेक्ट लोकसभेला उतरायचं आणि लोकसभेलाच निवडणुका लढवायच्या, असा काहीसा प्लॅन अभिजित दिपके यांचा आहे. आणि यामुळं हे जे आताचे जे राजकीय पक्ष आहेत यांची मात्र धांदल झालेली आहे, घाबरगुंडी झालेली आहे, अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. तर बघा, आज एवढंच. हे जे अभिजित दिपकेचं जे कॉक्रोच जनता पार्टीचं जे जंतर मंतरवरचं जे आंदोलन आहे हे आंदोलन सक्सेसफुल झालं. सक्सेस आंदोलनामुळं कॉक्रोच जनता पार्टी सुद्धा येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये सक्सेस होती की काय, असं चित्र सध्याचं निर्माण झालेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.